मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण काळ रात्रीचा संचार ही भयकथा बघणार असो, पण त्याआधी जर कोणी चॅनलवर पहिल्यांदाच इला असात तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। हा बस 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 इला आपलं घर अकडे थांबवा ट्रक सावलीत मस्तपैकी पुढे चिखला हे नको। कीर्ती खाली उतार ना, आपलं घर इला कसा वाटला तुका सरप्राईज। तशी कीर्ती ट्रकासून खाली उतरत म्हणता वाव किती छान आहे आपलं घर, पण मोहन तू या घराबद्दल आधी कधी माका सांगलंच नाही ता। तसं मोहन कीर्तीक म्हणालो अगो आपली नोकरी शहरातली आणि ते आपलं मोठा घर असा, आणि खरा सांगूचा तर ह्या घर माझ्या आजीन बांधलेला असा, आणि हैना आपण अपडाऊन करूक गेला तर खूपच लांब पडतला, म्हणून आम्ही ह्या घर बंदच ठेवतो। तशी कीर्ती मोहन का म्हणाली हो ना, तसं पण ह्या घर गावाच्या बाहेरच दिसता आणि आसपास याच्या घरा पण नाहीत फारशी। तसं मोहन कीर्तीक म्हणालो अगो या माळरानावर खूप लोकांचे जमनी असत, प्लॉटिंग सुद्धा सुरू असा, आता आपण रवा किलव ना मग हळूहळू सगळे येतील बघ। तशी कीर्ती मोहन का म्हणाली होय 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 तसा। तसं मोहन ट्रकातल्या माणसांका म्हणालो चला मंडळी आता दिवस मावळ्याच्या आधी सगळी सामान उतरून घ्यावा, म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे। तसे सगळेजण ट्रकातलं सामान उतरवूक लागले। मग चावी घेऊन दार उघडून कीर्तीन घरात प्रवेश केल्यान। घरातून खूप सुंदर होता, ऐसपैस आणि 2 BHK। दरवाजो खूप मोठो होतो, मोठे खिडके। मग तिने नदीकडच्या दिशेची खिडकी उघडल्यान। तसं एकदम विचित्र राखेचो वास त्यांच्या भस्कन घरात शिरलो। तसं कीर्तीन आपल्या नाकावर हात धरल्यान आणि जशी ती खिडकीच्या बाजूक होता तसं तिका मावळती किलेलो लाल केसरी रंगाचो सूर्य खिडकीसून दिसाक लागलो। तशी ती अचानक थांबली आणि तिका बघूक लागली। तेवढ्यात तिका दूरवर असलेली नदी दिसली। पावसाचे दिवस असल्यामुळे नदीक पाणी मरणाचं इला होता आणि आजूबाजूक घरा नसल्यामुळे तो सगळं परिसर शांत होतो, त्यामुळे ते नदीचं खळखळणारा पाणी सुद्धा स्पष्ट ऐकूक येत होता। झाडाझुडपांच्या अधूनमधून ती दिसणारी नदीची पात्रा एका चहाच्या रंगासारखी दिसत होती। त्या माळरानावर सध्या तरी त्यांचं एकच घर दिसत होता। आजूबाजूक सगळीकडे भरपूर झाडाझुडपा वाढली होती, नारळाची झाडा, वड, पिंपळ अशी भरपूर झाडा होती। मुंबईच्या धकाधकीच्या फास्ट शहरात वावरणाऱ्या कीर्तीक आता या मोकळा आकाश बघून खूप बरा वाटला। मग काही वेळान त्यांनी सगळा सामान उतरवल्यानी मग ती तिचो नवरो आणि तिचे चुलत दीर या तिघांनी मिळून थोडासा सामान लावून घेतल्यानी हळूहळू आता रात्रीच्या प्रहराक सुरुवात झाली होती। तसे त्यांचे धीर त्या दोघांका म्हणाले चला आता आपण गावाक जाऊया। मग त्या दोघांनी आपल्या तोंडावर पाणी मारल्यानी आणि ते दोघवले प्रेस झाले आणि गाडीत बसान ते गावाक जाऊक निघाले। गाडीत बसान गावाकडे जायत असताना गाडीच्या आरशात त्या गर्द वंदराईत त्या घर गुडूप अंधारात एकटाच एकाकी वाटत होता। तसा कीर्तीच्या मनात इला की आपण उद्या घराबाहेर एक मोठो दिवो लावूया, म्हणजे असो अंधार दाटूचो नाही। दिवसभर झालेल्या प्रवासाच्या अति दगदगीमुळे कीर्तीचं डोळं लागलो होतो आणि ती स्वप्नाच्या नगरीत पोचली होती। कीर्तीत खूप उत्साह भरलो होतो। ती तिच्या स्वप्नात तिच्या नवीन घरात इली होती। घरात भरपूर वर्दळ होती, बहुधा त्यांच्या नव्या घरात पूजा असावी। घरात माणसं तर होती, पण त्यांचे चेहरे मात्र धुसर दिसत होते। तेवढ्यात कोणतरी हसत हसत तिच्याकडे इला आणि एक ताट तिच्या हातात ठेवल्यान। मग कीर्तीन कुंकवाच्या हातान त्या कुंकवाच्या ताटात हात बुडवून आपल्या हाताचे ठसे भिंतीवर उठवचे होते। मग कीर्तीन आनंदान ते कुंकवाच्या ताटात आपले हात बुडवल्यान आणि भिंतीवर ठसं उमटूक निघाली। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचो एक हात कुंकवान भरलो, पण दुसऱ्या हाताच्या तळव्याक मात्र कुंकू लागलाच नाही। तशी ती कुंकवाचा ताट देणाऱ्या व्यक्तीकडे बघूक लागली। तो व्यक्ती दुसरं तिसरं कोण नसान तो मोहन होतो, कसा कोण जाणे, पण त्याच्या चेहऱ्यासून मात्र वाफ निघत होती। तशी ती त्याच्याकडे आश्चर्याने बघूक लागली आणि तिने आपलं दुसरं हात त्याका दाखवसाठी पुढे केल्यान। तसं त्या वाप्यासून काहीतरी लपकन चमकत पुढे इला आणि तिच्या मनगडाच्या आरपार छेद करत गेला। तो एक चाकू होतो। ती जोरात किंचाळली, अक्षरशः रक्ताचे चिळकांडे सगळीकडे उडावले आणि तिच्या हातातली ताटली तिच्यात रक्तान भरली। तसं सगळ्या घरभर एक आवाज घुमलो, बुडव बुडव, त्यात अजून हात बुडव, अगं बुडव। तशी कीर्तीन आपल्या हातातली ताटली फेकल्यान।
अक्षरशः सगळ्या भिंतींवर रक्ताचे थेंब उमटले होते. असं वाटत होता की जणू भिंती रक्ताचे असरून रडतात. मग कीर्तीन आपलो तो हात गच्च पकडल्यान आणि ती आपल्या जागेवर उभी राहिली. तसं अचानक एक छोटो हात तिच्या हाताक लागलो. आई उठतस ना, चल आपल्या घरीला. तिची लहान मुलगी होती, ती तिका गाडीसून उतराक सांगत होती. तशी ती अचानक स्वप्नासून जागी झाली. तिचो चेहरो घामान चांगलोच भिजलो होतो. मग तिने घाईघाईन आपल्या साडीच्या पदरान आपलो चेहरो पुसान घेतल्यान आणि गाडीचो दरवाजो उघडून ती गाडीच्या खाली उतराक लागली. ती आपल्या गावच्या मूळ घराकडे इली होती. आजूबाजूची लोकांची गर्दी आणि रस्त्यावरचं सगळं उजेड बघून तिका वायच बरा वाटला. जशी ती आपल्या घराच्या जवळ पोचतत तसं अचानक मुसळधार पाऊस सुरू झालो. मग लाल मातीचो सुगंध सगळीकडे दरवळाक लागलो. मग समोरच्या गर्द झाडीसून वाट काढत ती आपल्या घराकडे येऊन पोचली. जशी ती घराच्या उंबऱ्यासून आत जाता तसं तिच्या लक्षात इला की तिच्या डाव्या हाताची मनगट दुखता. बहुधा सामान उचलल्यामुळे ती मनगट दुखत असत असं विचार करत ती आपल्या मुलीसोबत स्वयंपाकघरात शिरली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण आणि वास्तुशांतीची सर्व तयारी करून कीर्ती आणि मोहन परत घराकडे इले. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच होती, म्हणून दुपारी 3च्या दरम्यान मुहूर्त पूजेचो काढलेलो होतो. बघता बघता गावात आमंत्रणा सुद्धा देऊन झाली होती आणि गावात एक कुजबूज चालू होती की त्या माळरानावर एकव घर टिकाचा नाही. तोपर्यंत कीर्तीन देवांचे फोटो, फुलांचे हार, धूप, अगरबत्ते, चौरंग अशी सगळी पूजेची तयारी केलेली होती. घरात इल्यावर कालचा स्वप्न आठवून कीर्तीक जरा अस्वस्थ वाटाक लागला, पण तिने तिच्याकडे दुर्लक्ष करून ती परत जोमान कामाक लागली. सकाळी सकाळी कीर्ती प्रसादाचा शिरो बनवत होती. शेवटी त्यावर तुळशीचा पान ठेवून तो झाकून ठेवावं म्हणून ती आत गेली. तसं किचनच्या खिडकीवर एक कावळं इलो. मात्र त्या कावळ्यान येताना आपल्या चोचीसून कसली तरी घाण आणलेली होती आणि नेमकी ती घाण त्या तापेल्यात पडली. आणि तशी नेमकी जाऊबाई त्या किचनमध्ये इली आणि तिने त्या भयंकर दृश्य बघितल्यान आणि ती घाबरली आणि जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकान सगळे ते जमा झाले आणि सगळे मनाक लागले की हो खूप मोठं अपशकून असा. मोहन सुद्धा चांगलंच मनासून चराकलो. आपण हय येऊन खूप मोठी चूक तर केलं नाही ना, असे नको नको ते प्रश्न त्याच्या मनात येऊक लागले होते, पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवल्या नाही. तो सगळ्यांका म्हणालो, अरे काय नाही एवढा, त्या चुकान झाला असात, आपण नवीन प्रसाद करूया, त्याच्यात काय एवढा, असा मनात त्यांनी सगळ्यांची समजूत घातल्यान. मग कीर्ती आणि जाऊबाई परत नवीन प्रसाद करूच्या कामाक लागले. तेवढ्यात त्यांका अजून एक अशुभ वार्ता समाजली. पूजा करूक जे पुजारी येणार होते त्यांच्या नात्यातला कोणतरी अचानक वारला आणि त्यांका थंय जाऊचा लागला. झाला या ऐकान कीर्तीन तर आपल्या डोक्यावर हात मारून ती जागेवरच बसली आणि हळूहळू आता इलेले सगळे पाहुणे आपापल्या घराकडे जाऊक लागले. सूर्यसुद्धा मावळाक लागलो होतो. मोहनचे दादा आणि वहिनी घराकडे जाऊसाठी चुळबुळ करूक लागले आणि ते मोहन आणि कीर्तिक आपल्यासोबत येऊक सांगत होते. आणि तो मोहन का सांगत होतो, चल रे आपण गावाकडे जाऊया, आपण उद्या सकाळी हय येऊया. तसं मोहन ते का म्हणालो, कशा करे दादा, हयत तर रावाचा. तसं तो म्हणालो, अरे नवीन जागा, थोडं वेळ लागा तुमका ॲडजस्ट हो म्हणून म्हणतंय. तसं मोहन ते का म्हणालो, काय नाही रे दादा, हळूहळू होईत सवय, आम्ही हयच राहतो. बोलता बोलता त्या चौघांची नजर खिडकीतून बाहेर निघाली आणि दूरच्या नदीच्या दुसऱ्या काठावर पोचली आणि त्यांका थंयचा ता भयंकर दृश्य दिसला. कारण त्या नदीच्या दुसऱ्या काठावर एका प्रेतावर अंतिम संस्काराचे विधी सुरू होते. बहुधा मरणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठमोठ्या आक्रोश घातलेलो होतो आणि त्यांचा आवाज वाऱ्याबरोबर यांच्या खोलीपर्यंत येत होतो. मग काही क्षणातच त्यांनी त्या चितेक अग्नी दिल्यानी आणि उंचच उंच पेटणारे ज्वाळा त्या अग्नीसून निघाक लागले. त्या खूप मोठा विचलित करून टाकणारा दृश्य होता. मग मोहनने ताबडतोब ती खिडकी लावून घेतल्या. तसे सगळे परत भानावर इले. मग मोहनचे दादा वहिनी आपली मान नकारार्थी हलवत घराच्या बाहेर निघाले आणि जाता जाता त्यांनी मोहनच्या मोठ्या मुलाक सुद्धा सोबत घेतल्याने होता. जाता जाता ते म्हणाले, काय वाटलं तर नक्की फोन कर, मी आहे. तसं मोहन ते का म्हणालं, हो दादा नक्की. मग ते म्हणाले, ठीक आहे, काळजी घे. ते जेव्हा थैनं निघून गेले तेव्हा कीर्ती मोहन का विचारूक लागली, मोहन भाऊजी असं कित्याक म्हणाले. त्यावर मोहन तिका म्हणालो, अगो ही नवीन जागा ना म्हणून म्हणालो, बाकी काय नाही. आता त्या ओसाड माळावर फक्त ते तिघाच उरले होते, मोहन, कीर्ती आणि त्यांची दुसरीतली लहान मुलगी सृष्टी. मग जेवण वगैरे करून कीर्तीन सगळं आवरावर करून घेतल्यान
आणि ते तिघवले झोपाची तयारी करूक लागले. मगासचा आता घडलेला भयंकर दृश्य आणि दिवसभरात घडलेले ते सगळे गोष्टी या सगळ्यांचा विचार करत ते दोघवले झोपाचा प्रयत्न करत होते. मग काही वेळान त्या तिघांचं डोळं लागलो. तशी मध्यरात्री किचनमधून काहीतरी दणकन खाली पडले. कदाचित तो पातेल्याचा आवाज असावं. मात्र त्या आवाजान कीर्तीची झोप मोड झाली. तशी कीर्ती उठून बसली. मांजर वगैरे आत शिरला की काय असं विचार तिका पडलो होतो. तिका आठवतच नाही होता की तिने किचनची खिडकी लावलेल्यान की नाही था. मग ती अस्वस्थ होऊन किचनकडे जाऊक निघाली. मग कीर्तीन हळूहळू चाचपटत एक छोटी लाईट लावल्यान आणि ती दार उघडून बाहेर गेली. पण अजूनसुद्धा किचनमधून तो खडबडण्याचा आवाज येतच होतो. किचनचं दार अर्धा लावलेला होता. मग आतल्या हालचालींचो कानसो घेत कीर्ती सावकाश पावलं टाकत टाकत त्या दरवाजाच्या जवळ इली. त्या अर्धवट उघडलेल्या दारासून जेमतेम आतला दिसात एवढंसो प्रकाश आतमध्ये पसरलो होतो. जशी कीर्ती आतमध्ये डोकावून बघता तसा तिका आतमधला तर भयंकर दृश्य दिसला. त्या दृश्य बघून तिचे काळजाचे ठोके एकदम वाढकत लागले. तिका काय समजतच नाही होता. आतमध्ये एक पाठमोरी बुटकी व्यक्ती ओट्यावरच्या पातेल्यातला काहीतरी खायत होती आणि नेमका त्याच पातेल्यात त्यांनी शिरो बनवलेलो होतो. तसा त्याच्यासून काहीतरी गळाक लागला. त्या पाणी असात की रक्त या विचारान ती अस्वस्थ झाली होती. तसा अचानक अनपेक्षित हृदयाचे ठोके चुकवणारी कृती त्या व्यक्तीने केल्यान. ती जी व्यक्ती होती ती पातेल्यातला कायता खायत खायत समोरच्या भिंतीवर अक्षरशः चढाक लागली. तिच्या हातात जा काय लागला होता तर रक्तच होता. कारण अक्षरशः भिंतीवर तसे छाप उठत होते. त्या व्यक्तीचे सोडलेले ते भयंकर लांबलचक केस आणि तिची हिरवी नजर कीर्तीवर रोखलेली होती. आणि लडबडत्या पावलांनी ती बुटकी व्यक्ती भिंतीवर चढत चढत छताच्या मध्यभागी येऊन पोचली. कीर्ती थैना पळाचा होता. पण तिका काय आपली जागा सोडता येत नाही होती. तिचे पाय एकदम घट्ट झाले होते. तेवढ्यात अचानक ती जी व्यक्ती होती ती छतावर ना घापकन खाली पडली. तेव्हा तिका दिसला की तिका धडत नाही होता. ती भिन डोक्याची व्यक्ती होती. तसा कीर्तीन जोरात किंचाळूसाठी आपल्या तोंड उघडल्यान. पण तिच्या तोंडासून शब्द फुटलेत नाही. कारण तिचं लक्ष वरच्या छताकडे गेलो तर छतावर 4-5 कावळे बसले होते. आणि त्या कावळ्यांच्या चोचीत त्या माणसाची मुंडी होती. आणि ती मुंडी कीर्तीकडे बघून जोर जोरात हसत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुंडीक अजिबात मांस नाही होता. तो फक्त एक हाडांचो सांगाडं होतो. तसा कीर्तीन पटकन किचनचं दार गच्च लावून घेतल्यान. ती पूर्णपणे घामान भिजली होती. ती खूप रडाक लागली होती. तिने किचनच्या दारात घट्ट कडी लावून घेतल्यान आणि ती पळत पळत बेडरूमच्या दिशेने निघाली. ती बेडरूममध्ये येऊन बघता तर तिची मुलगी आणि मोहन गाढ झोपलो होतो. मग तिने बेडरूममध्ये प्रवेश केल्यान आणि बेडरूमचं दार गच्च लावून घेतल्यान आणि ती मोहनकडे धावत गेली आणि तिका गडबडान उठवल्यान. तसं मोहन गडबडान जागो झालो. तेवढ्यात किचनमध्ये काहीतरी जोरात पडला. तसं मोहन पांघरून झटकत बेडवरनं उभं राहिलो. तसा ते समोर दिसला की कीर्ती घामात भिजली होती. मोठमोठ्या धापा टाकत होती आणि ती अक्षरशः थरथरत होती. तसं तो कीर्तीक म्हणक लागलो, काय गो काय झाला, एवढी किती घाबरलं? तशी कीर्ती मोहन का म्हणाली, मोहन बाहेर किचनमध्ये कोणतरी असा. तसं मोहन तिका म्हणालो, अगो तू आधी शांत हो. तू काय बोलतोस तर माका काय समजत नाही. तू आधी पाणी पी, मी बघते काय ता. तशी कीर्ती म्हणाली, नको नको, तुम्ही बाहेर नको जाऊ. माका खूप भीती वाटता. तुम्ही आताच्या आता भाऊजींका फोन करून बोलवून घ्यावा. माका अजिबात थांबायचं नाही. असं म्हणून ती जोर जोरात रडाकत लागली. तसं मोहन कीर्तीक म्हणालो, अगो कीर्ती असं काय करतं, माका बघूक तरी दे नक्की काय झालं आता. चोर बीर असलो तर बघूक दे माका, मी बाहेर बघून येतोय. तू काय घाबरा नको, मी आहे ना. तशी कीर्ती मोहन का म्हणाली, नको तुम्ही असं करू नको, मी तुमच्या पाया पडतोय. तुम्ही लवकर आधी भाऊजींका फोन लावा. तसं मोहन कीर्तीक म्हणालो, अगो पण माझं फोन नेमकं बाहेर राहिलो हा, तर मी पटकन घेऊन येतोय, तू घाबरा नको. खरा तर कीर्तीची ती भयंकर अवस्था बघून मोहनसुद्धा चांगलंच गोंधळून गेलो होतो. पण ते का मात्र एवढा समजला होता की काहीतरी गूढ भयंकर आणि काहीतरी त्याच्या वास्तूत चिरला असा. आणि किचनमधून अजूनही तो आवाज येतच होतो. त्या दोघांच्या दृष्टीने घरात थांबणं त्यांच्यासाठी सुरक्षित नाही होता. तसं मोहन कसोबसो हॉलमध्ये जाऊन पोचलो. तेवढ्यात ते किचनच्या बंद दारावर कोणतरी आतून हात मारूक लागला. त्या स्मशान शांततेत तो आवाज कितीतरी मोठ्याने येत होतो
आतल्या येणाऱ्या त्या आवाजाचो कानसो घेत मोहन हॉलमधलो मोबाईल शोधूक लागलो. खिडकीच्या बरोबर खाली ठेवलेल्या टिपॉयवर तो मोबाईल ठेवलेलो होतो. जसो तेका तो मोबाईल गावलो तसा मोहनच्या चेहऱ्यावर थोडासा समाधान इला. तेका कायव करून ते भयंकर परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडायचा होता. येवना कीर्तीची ती भयंकर परिस्थिती आणि आचून येणारा तो आवाज पाहता कीर्ती नक्कीच काहीतरी अमानवी दृश्य बघितल्यान ह्याची तेका खात्री पटली. जसो तो खाली वाकान मोबाईल घेता तेवढ्यात समोरची खिडकी अचानक उघडली आणि मोहनचं लक्ष बाहेर गेलो. समोर लांबत लांब अगदी दूरवर एक तेका जळती चिता दिसाक लागली. जकडे तकडे फुलांचे हार, फुटलेली मडकी आणि उंचच उंच पसरलेली ती आगीची ज्वाळा. अक्षरशः त्या आगीचं जळ तेका खोलीपर्यंत लागत होतो. इतकी ती मोठी आगीची ज्वाळ होती. मोहन काय सगळा काय होता ताच काय समजत नाही होता. मात्र त्या भयंकर दृश्य बघून मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. मग त्यांनी कसोबसो तो मोबाईल उचलल्यान आणि तो पटकन मोबाईल घेऊन खाली बसलो. बरोच वेळ झालो पण मोहन मोबाईल घेऊन काय आत इलो नाही. त्यामुळे काळजीपोटी कीर्ती धीर करून कशी बशी बाहेर इली. जशी ती बाहेर पाऊल टाकता तशी ती का उडी भरली. हवेत अचानकच गारटो पसरलो होतो आणि सोबत भरी खिडकीसून मरणाचो गार वारो सुटलो होतो. तसं तिचं लक्ष खिडकीच्या खाली बसलेल्या मोहनवर गेलो. तशी कीर्ती आऊंडो गिळत तेका हाक मारूक लागली. ओ आत येतास ना, थंय कित्या बसलास? तसो तो मोहन विचित्रच आवाजात जोरात हसाक लागलो आणि तो बोलक लागलो की मी येतय आत, माका रक्त वया देतलस ना पिऊक. कीर्तीक त्या भयंकर दृश्य बघून चांगलोच घाम फुटलो. तिने आपल्या तोंडाक पदर लावून ती परत बेडरूमच्या दिशेने धावाक लागली आणि ती बेडरूमच्या आत जाऊन तिने दार घट्ट लावून घेतल्यान आणि आतमध्ये ती जोर जोरात रडाक लागली. आता ती का पुढे काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. मग आपल्यासोबत आणलेल्या त्या सामानात काय गावता याची शोधाशोध ती करूक लागली. तेव्हा ती का कशीबशी एक मेणबत्ती गावली. मग तिने ती मेणबत्ती पेटवल्यान. तेव्हा ते का दिसला त्यांच्या बेडरूमच्या खिडकीवर कोणतरी बसान आपल्या डोका जोर जोरात आपटत होता. तशी तिच्या अंगात चांगली शिरशिरी भरली. आता या संकटातून कसा बाहेर पडायचा तात तिका समजत नाही होता. ती एवढी घाबरली होती की तिका देवाचं नाव घेऊक सुद्धा सुचत नाही होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खोलीत अजिबात वारो नाही होतो. तरी सुद्धा तिच्या हातातली मेणबत्ती सारखी फडफडाक लागली होती. तसो देवाच्या कृपेन ते मेणबत्तीच्या प्रकाशात तिका एक स्वामींचो फोटो दिसलो. तसो तिने लगेच स्वामींचो गजर केल्यान, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि डोळे पुसत हात थरथरत तिने तो फोटो बाहेर काढल्यान. मग ती कशी बशी भिंतीक टेकून उभी राहिली. तशी ती फडफडणारी मेणबत्तीची ज्योत शांत झाली. स्वामींका बघून तिका सुपा एवढं धीर मिळालो. मग तिने परत गजर करूक सुरुवात केल्यान, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा म्हणत म्हणत तिने पूजा साहित्यामधून एक धूप आणि अगरबत्ती बाहेर काढल्यान आणि ती पेटवल्यान. तसा सगळा वातावरण निवळूक लागला आणि बाहेरून येणारो त्या चितेच्या राखेचो वास सुद्धा कमी झालो. मग तिने तो फोटो समोर ठेवल्यान आणि हात जोडून प्रार्थना करूक सुरुवात केल्यान. निशंक निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी हे, अतर्क्य अवधूत हे स्मरतु गामी, अशक्य शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ अशी प्रार्थना म्हणत तिच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारली. मग तिने फोटोभोवती पडलेली उदी आपल्या हातात घेतल्यान आणि स्वतःच्या कपळाक लावल्यान आणि थोडी आपल्या मुलीच्या कपळाक लावल्यान आणि उरलेली थोडी खिडकीच्या बाहेर फुंकर मारल्यान. मग उरलेली अगरबत्ती होती ती पेटवत प्रार्थना म्हणत ती हॉलमध्ये पाऊल टाकूक लागली. जशी ती हॉलमध्ये पाऊल ठेवता तसं हवेतलो गारवो, चितेच्या राखेचो तो दर्प, किचनमधनं येणारो तो अधूनमधून दार ठोकवण्याचा आवाज, बाहेरून येणारी किंकाळी या सगळ्या बंद झाला. आणि मुख्य म्हणजे मोहन एकटक तिच्याकडे बघत होतो. तो एकदम शांत दिसत होतो. मग कीर्तीन आपले डोळे परत घट्ट मिटल्यान आणि पुन्हा स्वामींचो धावो केल्यान. तसा काहीतरी भयंकर धोकादायक खिडकीसून आत इलेला होता. ता सगळा वावटईसारखा झपकन बाहेर पडाक लागला. तसा तिने घराच्या चारवल्या कोपऱ्यात अगरबत्ती फिरवल्यान आणि शेवटी उरलेली ती अगरबत्ती होती ती ते खिडकीवर लावल्यान. तशी मोहन का शुद्ध इली. मग कीर्ती लगेच धावत धावत बेडरूममध्ये गेली आणि आता पहाटोक सुद्धा सुरुवात झाली होती. या सगळ्यात थरार नाट्य संपाक थोडंसंच अवधी रवलो होतो. त्या दोघांका एकमेकांचे सावले बघून सुद्धा भीती वाटत होती. बाहेरून अजून सुद्धा कसले कसले आवाज येतच होते. खिडक्या सुद्धा एकमेकावर आपटत होते आणि अधूनमधून बाहेरून कोल्ह्यांचे मोठमोठे आवाज येत होते.
पृथ्वीवर असलेल्या नसलेल्या सगळ्या जीवांचा संचार त्यांच्या घराभोवती रात्रभर सुरू होतो. संपूर्ण रात्र त्यांनी जीवमुठीत धरून स्वामींचं जप करण्यात घालवल्याने आणि शेवटी त्यांची ती काळ रात्र संपली. स्वामींनी त्यांना त्या संकटातून तारल्याने होता. मग त्यांनी स्वामींचं मनोमन आभार मानल्याने आणि त्यांच्या फोटोच्या पाया पडल्याने आणि मग शेवटी त्यांनी घराचं दार उघडल्याने आणि ते सुखरूप त्या घरातून बाहेर पडले. मंडळ आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.